धन्यवाद आमदार साहेब. विषय आपण दशा आणि दिशा बोलत असताना मी त्या कार्यक्रमामध्ये औरंगाबादमध्ये बघितलं, तिकडे अनेक जिल्ह्याचे अध्यक्ष आले होते. त्यांनी आपली जिल्ह्यातल्या व्यथा मांडल्या. एकाने तर अशी व्यथा मांडली जळगाव जिल्ह्याच्या अध्यक्षांनी की त्याच्या छोट्याशा मंडप डेकोरेशनवाल्याने आत्महत्या केली. त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये अर्थव्यवस्था खूप बिघडली झाली होती आणि त्यांच्या जळगावमध्ये एका मंडप डेकोरेशनने आत्महत्या केल्यानंतर त्यांना लगेच तातडीनं त्यांच्या असोसिएशनने त्यांच्या घरी जाऊन त्याला 3 लाख रुपयाची मदत त्यावेळेला केली होती. तरी कुठेतरी एखाद्या घराला सावरण्याचं काम, त्याला धीर देण्याचं काम या मंडप असोसिएशनच्या माध्यमातून होत होतं. हाच पद्धतीनं पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा हे कार्य मोठ्या जोमाने सुरू झालं पाहिजे. आपण जेव्हा तुम्ही संघटित असाल तर त्या संघटनामध्ये तुम्ही सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे अशी माझी विनंती आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट अशी आहे की हा फक्त मंडप असोसिएशन पुरती असोसिएशन मर्यादित न राहता ह्याच्यामध्ये संलग्नित जे संलग्न व्यवसाय आहेत, मग तो कॅटरिंग बिझनेस असेल, फुलवाला असेल, घोडेवाला असेल, डीजेवाला असेल, अनेक स्पीकरवाला असेल, अनेक माध्यमातून जे लोक आहेत त्यांना आपण एकत्रित करा, जेणेकरून ही संघटना एक वडाच्या झाडासारखी मोठी प्रखर झाली पाहिजे, त्याची सावली मोठी झाली पाहिजे. आता आमदार साहेब आलेले आहेत, म्हणजे आमदार साहेब म्हटलं तर हे कुठल्या पक्षाचे नसतात, कारण एक लोकप्रतिनिधी हा शेवटी आमदार झाला की तो लोकांचा असतो. आमदार साहेब, आम्ही विनंती करतो तुम्हाला, तर दशाबद्दल बोललो तर दिशाबद्दल बोलतोय. असं म्हणतात की एखादा व्यक्ती झोपला असेल तर त्याला उठू शकत नाही, पण झोपलेल्याचा सोंग घेतलेला असेल तर त्याला जागा करण्याकरता हलवावं लागतं. तर आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता राऊत साहेब बोलले मीटिंग वरती मीटिंग, मीटिंग वरती मीटिंग, मीटिंग वरती मीटिंग. अरे मीटिंगला येण्याकरता माझा पेट्रोलचा खर्च लोकांना राहिलेला नाही. आज गाडी घेऊन म्हटलं तर 500,000 रुपये खर्च येतो. माझं म्हणतं साहेब असं आहे की आता तुम्हाला दिशा ठरवायची आहे. दिशा अशी ठरवा, आज आई सुद्धा मुलाला तेव्हा दूध पाहतं जेव्हा बाळ रडतं. आज तुम्ही रडतायत पण तुमचं रडणं सरकारला दिसत नाही. सरकार कुठे झोपायचं सोंग घेऊन थांबलेलं आहे. त्या सरकारला जागा करण्याकरता तुम्हाला आता तीव्र आंदोलनाची गरज आहे, आम्हालाही आपल्याला गरज आहे. आज तुमच्याकडे सर्व लोक अपेक्षेने पाहतात, जिल्ह्याच्या कार्यकारिणीकडे अपेक्षेने पाहतायत की आज आम्हाला जिल्ह्याच्या माध्यमातून काहीतरी निर्णय होईल, उद्यापासून आमचा धंदा सुरू होईल, आम्हाला कुठे रोजगार मिळायला सुरुवात होईल. पण मी विनंती करतो जिल्ह्याच्या अध्यक्षांसोबत तुम्हीही तेवढं ताकदीनं उभं राहिलं पाहिजे की हा आंदोलन एवढा उभं राहिलं पाहिजे की सरकार नक्कीच जागा होऊन तुम्हाला किमान तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये 300 ते 200 किंवा 300 लोकांची सूट देऊन कार्यक्रमाला सुरुवात करायची परवानगी सरकारने या ठिकाणी देण्यात यावी अशी आम्ही या ठिकाणी विनंती करतो. मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी एक मुद्दा सांगतो की आता सरकारचे काही धोरण बोला, तुम्ही सरकारच्या विरोधामध्ये इकडे काय बोलायला आलेलं नाहीये, पण आज मंडप व्यवस्थापनाची परिस्थिती आज अशी असल्यामुळे आपल्याला सरकारच्या विरोधात बोलावं लागतंय. विषय असा आहे, सरकार एक ठिकाणी देशी दारू, परमिट रूम, हॉटेल व्यवसायाला परवानगी देते. सरकार एक ठिकाणी औद्योगिक व्यवसायामध्ये परवानगी देते. तिकडे हजारो, आज आमच्या बोरसरमध्ये मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज आहेत, 2-2 हजार 3-3 हजार एक वर्कर शिपला जातात, तिकडे परवानगी देते. भाजी मार्केटमध्ये तर रोज दिवाळी दसऱ्यासारखी गर्दी असते. अनेक ठिकाणी आज एसटी महामंडळात तूट भरून काढण्याकरता सरकारने म्हटलं की एका सीटच्या बाजूला दुसऱ्या पण बसलं तर चालेल, म्हणजे दुसऱ्या बाजूला बसलं तर चालेल, तिकडे संसर्ग होत नाही. मग मंडपवाल्यांच्या व्यवसायामध्ये संसर्ग कुठे निर्माण होतो, हा एक मोठा मुद्दा आहे. संसर्ग करण्याकरता कोरोनाची परिस्थिती आता पुढच्या काळापर्यंत कशी असेल हे सांगता येत नाही मित्रांनो, पण येणारा काळ नक्कीच मंडपवाल्यांचा बिकट असेल. जर आम्हाला सरकारने जे आम्ही आमची मागणी करू, ज्या जिल्ह्याच्या माध्यमातून मागणी करू, त्या मागणीला जर सरकारने न्याय दिला नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही बोरसर जिल्ह्यामध्ये जोकडे मंत्री येईल, पालकमंत्री येईल, त्यांच्या गाड्यांखाली त्यांच्या गाडी अडवण्याचं पण काम या असोसिएशनच्या माध्यमातून केलं जाईल असा ठाम निश्चय या ठिकाणी केला पाहिजे. मी पुनश्च बोलतो, आमची मागणी खूप काही मोठी नाही, मागणी छोटी आहे की आम्हाला केंद्राने 500 लोकांची परवानगी दिलेली आहे. केंद्र सरकारने मंडप व्यवसायाला 500 लोक एकत्र येण्याची परवानगी दिलेली आहे. राज्य सरकार अजून पण 50च्या वरती द्यायला बघत नाही. लोकांचे अनेक कार्य खोळंबलेली आहेत. प्रत्येकाने वाटतं माझ्या घरात कार्य झालं पाहिजे, लग्न झालं पाहिजे, मुंज झाली पाहिजे, वास्तुशांती झाली पाहिजे, गृहशांती झाली पाहिजे, सगळं झालं पाहिजे, पण ते करायला घाबरत आहेत. कारण 50 लोक बोलायची कशी, तर एकाला बोलवलं तर दुसरा नातेवाईक नाराज होईल, ह्याला आमंत्रण केलं तर दुसरा नाराज होईल. म्हणून आमचा एक पुन्हा जिल्हाध्यक्षांना विनंती आहे, जिल्हाध्यक्ष साहेब, ह्या 2 तारखेचा कार्यक्रम तुम्ही आखणार आहात, तुम्ही बोलतीलच, मी तुम्हाला विनंती करतो या 2 तारखेच्या कार्यक्रमामध्ये पुढच्या आंदोलनाची दिशा ही खूप कडक आणि उग्र असायला पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो. पुन्हा मी माझ्या वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.